ही जी त्यांची ग्राउंड हँडलिंगची कंपनी ती ऑपरेटर करते सगळी, त्यांनी आत्ता ज्या पद्धतीने जो कामगार विरोधी करार केलेला आहे एका भारतीय कर्मचारी कामगार संघटनेबरोबर, त्यामुळे संपूर्ण विमानतळावरच्या सर्व कामगारांमध्ये प्रचंड नाराजी आहे। याचं कारण असं की गेली काही महिने या कंपनीबरोबर आमच्या वाटाघाटी सुरू होत्या। याच कार्यालयामध्ये लेबर कमिशनच्या कार्यालयामध्ये या वाटाघाटी सुरू होत्या आणि त्या सुरू असताना गेले काही महिने त्या जवळजवळ वाटाघाटी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आल्या होत्या आणि पुढच्या कुठल्याही त्याच्यामध्ये कामगारांचं काम होईल अशा पद्धतीच्या टप्प्यावर ते असताना अचानकपणे ज्या युनियनची मे महिन्यामध्ये आम्ही गेली काही वर्ष तिथे आहोत, आमचे बहुसंख्य कामगार आमच्या सोबत आहेत, असं असताना एका युनियन ज्यांचं मे महिन्यामध्ये तिथे त्यांची स्थापना झाली, त्या युनियनबरोबर पुढच्या 15 दिवसामध्ये कामगारांवर अन्याय करणारा अशा पद्धतीचा करार कंपनीने केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण विमानतळावरती प्रचंड कामगारांमध्ये नाराजी आहे। तेच आम्ही आता कामगार आयुक्तांना सांगितलं की जर आपली त्या पद्धतीने तिकडे त्यांच्याबरोबर वाटाघाटी सुरू होत्या तर अचानकपणे कंपनीने एका युनियनबरोबर कसं काय तुम्ही करार केलात, त्यामुळे तो मुळात जो करार आहे तोच रद्द करावा किंवा त्याच्यासाठी आमचं तीव्र शब्दामध्ये आमची नाराजी तिकडे व्यक्त केली आणि कामगारांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही सर्व बाजूंनी तो करणार आणि न्याय मिळाल्याशिवाय आम्ही त्यांना कामगारांना मिळवून देणार चर्चेला येत नाही। आता दुसरी बैठक आहे तुमची, नाही आता मॅनेजमेंट चर्चेला येत नाही, तेच सांगतो ना, त्यांना जे हवं ते केलं, तो जो करार केलाय तो संपूर्णपणे कामगार विरोधी आहे। तर मला याच्यामध्ये असंही वाटतं की कुठेतरी, आणि हा मुंबई विमानतळापुरता आहे, म्हणजे दिल्लीच्या जी मॅनेजमेंट आहे ती दिल्लीची आहे, म्हणजे दिल्लीचा मॅनेजमेंटचा हा मुंबईच्या कामगारांवरती आकस काही असण्याचं काही विशेष कारण आहे का, हा सुद्धा मला शंका येते। त्यामुळे त्यांनी जो करार केलाय तो आम्हाला मान्य नाही आणि त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हवाई कर्मचारी सेना ही जी युनियन आहे ती पूर्णपणे सर्व ताकदीनिशी आम्ही त्याचा विरोध करू आणि कामगारांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। सावंत म्हणतात की कामगारांच्या मराठीच्या महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सेना मनसेच्या युतीची चर्चा आहे, मनसेकडून अद्यापर्यंत भूमिका असं आहे की आजचा जो विषय आहे हा कामगार आयुक्तांकडचा विषय आहे, तो एका विशिष्ट कंपनीच्या कामगारांच्या बाबतीत जो करार झालाय त्याला विरोध करण्याबाबत आहे आणि त्यामुळे त्याचा इतर कुठल्याही विषयाशी संबंध नाही आणि आम्ही त्या कामगारांच्यासाठी जो लढा आहे तो आता यापुढे अधिक तीव्र करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। अरविंद चव्हाण म्हणाले की मराठी हितासाठी सर्वांनी एक व्हायला पाहिजे, महाराष्ट्र दुभंगलेला आहे। या कर्मचारी संघटनेबाबत आपण म्हणताय ती भाजपची आहे, त्यामुळे भाजप विरोधी आता मनसे आणि ठाकरेंची सेना एकत्र येणार। आम्ही अजाईलच्या कर्मचाऱ्यांसाठी तिथे आत्ता भांडत आहोत। मी तुम्हाला सांगितलं तसं दिल्लीच्या मॅनेजमेंटनी कदाचित मुंबई विमानतळावरती ज्या कर्मचाऱ्यांचं युनियनचं जे काही मागण्या होत्या त्या मान्य न करता जो करार केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। आमचा लढा अधिक तीव्र करू। बाकी जे तुम्ही विषय बोलतायत ते आजच्या आमच्या ह्या इथल्या बैठकीचा मुद्दा नव्हता। त्याबाबतीत जे काय असेल तुम्हाला जी काही माहिती पाहिजे ती सन्माननीय राजसाहेबांकडून मिळू शकेल। वरिष्ठ नेते आहात, मनसेचे वरिष्ठ नेते आहात, सध्या जे काही राज्यभरात राजकीय वर्तुळात चर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, त्यावरती आपलं काय? नाही, या बाबतीमध्ये जे काही भाष्य करायचंय ते केवळ आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि नेते सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच करू शकतील। त्यामुळे आजचा हा जो कामगारांच्या बाबतीतला विषय त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही विषयावर भाष्य करणं मी हे योग्य होणार नाही आणि ती आत्ता योग्य वेळही नाही। भविष्यातल्या युतीची याला नांदी म्हणावी का? त्याला आता दोन्ही राष्ट्रवादीने कुठेतरी पाठिंबा दिल्याचं दिसतं। शरद पवार असतील किंवा काल अजित पवार यांनी सुद्धा असं म्हटलंय की 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीची करू नये। कुठेतरी असं वाटतंय की या लढ्यामध्ये इतर पक्ष सुद्धा आता तुम्हाला साथ द्यायला लागलेले आहे आणि हे बघा की कोणीही साथ देत जरी नसेल तरी महाराष्ट्रातली मराठी जनता ही आमच्या बरोबर आहे। जो मुद्दा आम्ही घेतलेला आहे तो महाराष्ट्राच्या जनतेचा मुद्दा आहे। त्यामुळे आमच्याबरोबर कोण आहे किंवा कोण नाही आले तर त्यांचं नक्कीच स्वागत आहे, कारण हा मुद्दा हा मराठी मुलांचा, लहान मुलांचा मुद्दा आहे। त्यांच्या बाबतीत तरी कुठेतरी संवेदनशीलता सरकारने दाखवायला हवी, म्हणून आम्ही गेले काही दिवस सातत्याने लावून धरतोय। जेवढे येतील त्यांचं स्वागत आहे, पण एक मात्र तुम्हाला नक्की सांगू शकतो की बाकी कुठले राजकीय पक्ष बरोबर आहेत किंवा नाही याची मला कल्पना नाही, पण महाराष्ट्राची जनता, मुलं, विद्यार्थी आणि पालक आमच्या बरोबर आहेत एवढं मात्र मी तुम्हाला सांगू शकतो। अजित पवार जरी या मुद्द्यावर तुमच्या समर्थनात असले तरी दुसरा मुद्दा जो मूल्यांचा मुद्दा मागच्या काळामध्ये केलेला होता त्या मुद्द्याच्या विरोधात मुंबईमध्ये विशेषतः काही
काही मोठी सगळे जे मुस्लिम आमदार किंवा नेते आहेत त्यांनी अजित पवारांबरोबर पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी मागणी केलेली आहे की जी कारवाई सुरू आहे ती अयोग्य पद्धतीने नाही, मला आता तुम्ही जो विषय सांगताय यावरती मला कल्पना नाही, कारण सकाळपासून मी या इथल्याच कार्यालयामध्ये आलेलो आहे, त्यामुळे याच्यावरती आता मी काही बोलू शकणार नाही. पण तुम्ही मराठीचा जो मुद्दा किंवा मराठी हिंदी सक्तीचा जो मुद्दा बोललात त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रातली जनता, विद्यार्थी आणि पालक हे आमच्या बरोबर आहे, तेव्हा त्याला यश हे नक्कीच येईल याची मला खात्री आहे. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.